चर्चा केली त्याबद्दल. तर आखाती युद्ध आणि त्यातून कमी झालेला इंधनाचा पुरवठा हेच देशभरातील महागाईच्या स्थितीला कारणीभूत असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ञ विनायक गोविलकर यांनी म्हटलंय, तेही पहा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनसर्टनिटी आली असेल, किमती वाढलेल्या असतील, तर स्वाभाविकपणे या ऑइल प्रोड्युसिंग आणि सप्लाय करणाऱ्या कंपन्यांची सुद्धा कॉस्ट वाढलेली आहे. ती वाढलेली कॉस्ट रिकव्हर करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणं हे क्रमप्राप्तच होतं असं आपल्याला म्हणायला लागेल. किती दिवस सरकार तो तोटा सहन करेल? गेले 2 महिने सगळा तो तोटा आपण सहन केला आहे. आणि भविष्यात काय होणार आहे? जोपर्यंत युद्धाची स्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हे होत राहणार. कारण शेवटी आपल्याकडचा जो विदेशी चलनाचा साठा आहे बघा, आपली ह्या कच्च्या तेलाची आयात ही आपल्या कन्झम्पशनच्या जवळपास 85 ते 90% आहे. आणि ही सगळी आपल्याला डॉलरमधनं खरेदी करायला लागणारी गोष्ट आहे. या परिस्थितीत भारतावर फार मोठा बर्डन, कारण आपला साठा साधारण $800 बिलियन आहे आणि आपलं वर्षाचं तेलाचं आयातीचं बिल हे साधारण $180 बिलियन पर्यंत आहे. त्यामुळे ही खूप मोठी अशी बोजा हा आपल्या विदेशी चलन गंगाजळीवर आहे. म्हणून आगामी काळात सुद्धा आपण या दरवाढीला तयार राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर आता या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना जो प्रश्न विचारला होता त्यावरती महाराष्ट्राने कौल काय दिलाय हेही आपण पाहूयात पोल सेंटरला. पहिला प्रश्न अर्थातच या सगळ्या परिस्थितीवरती आहे आणि मोदी सरकारनं सर्वात कमी दरवाढ केली असा भाजपने जो दावा केलाय यावर मत काय आहे? तर 64% लोकांना हा दावा पटत नाहीत. 36% लोक म्हणतायत दावा पटण्यासारखा आहे. 34,000 एकूण मतं आज आलेली आहेत.